तर बरं का मित्रांनो, आपण आलेलो आहो आता घरी. घरचं वातावरण काय आहे? हे सुरभीचं. आणि बेस्ट म्हणजे ह्याची रेपो गेम सगळ्यात बेस्ट. ही वाली ही रेपो गेम सगळ्यात जास्त आवडते. हा, बेस्ट कॉमेडी करतो, चांगला आहे. हा, आणि खरंच चांगलं आहे. मम्मी काय झालंय आज? काय झालंय? पाणी आलंय. काय काय काम केलंस तू? हा, पाणी 2 वेळा भरलंस? पाणी भरलं, कपडे धुतले, पाणी भरलं. 2 वेळा कसं काय पाणी भरलं? हा, होतंय ना. खूप सारे 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 छान छान इन्सिडेंट्स आपल्या लाईफ मध्ये घडत असतात. आपण सगळ्यांसोबत डील केलं पाहिजे. आजचं प्लॅन थोडेफार काम आहेत. स्वतःवरती फोकस करायचे, खाण्यापिण्यावरती फोकस करायचे, आणि आता थोडंसं नाश्ता वगैरे काय तर खाऊन घेणार आहे, आणि मग हायड्रेटेड राहायचं. आणि खरंच एक प्लॅन बनवायचा ट्राय करायचं, ज्याच्यानी जे होतं काय, खाणं पिणं एक बॅलन्स्ड फॉर्म मध्ये होत नाही. ते बॅलन्स फॉर्म मध्ये आणायचं. वातावरण असतं घरामध्ये. इकडं सुरभी टीव्ही लावते, इकडं पाणी आले की मशीन सुरू असतात. मी आता काय करतोय, तर बॅग मधले डब्बे काढतोय रात्रीचे, जॉबवर राहिलेले, म्हणजे जॉबवर घेऊन गेले डब्बे काढतोय. एक नवीन सुरभीला पीसी सेटअप लावून दिलाय मी, त्याच्यावरती OBS स्टुडिओ ऍप्लिकेशन यूज करून तिने गेमची व्हिडिओ टाकू शकते. हा डब्बा, ही पहली बॉटल, ही दूसरी बॉटल. लगता है भाई, इतना लगता है मेंटेन करने के लिए एवढंच सगळं घेऊन जावं लागतं. अजून खरं तर जेवण कमी पडायला लागलं मला. आता जस्ट प्लॅन इतका सोपा आहे, बी कन्सिस्टंट राहिल्याने स्ट्रॉंग वेल्थ जनरेट होती, हे आज शिकलो मी. मग पहिलं कन्सिस्टन्सी आणायची लाईफ मध्ये. म्हणजे काय, लर्न, एक्सरसाइज, डाएट, हायड्रेशन, आणि ह्या सगळ्याची कन्सिस्टन्सी. आणि ह्याच्यामध्ये मध्ये जेवढा टाइम भेटेल तेवढं जास्त वेळा घरची आणि बाहेरची कामं. बरोबर आहे ना? हे धुतलेले भांडे असे ठेवलेत, हे नंतर येणार. असे लावले जाणार. धुतलेले हे डबे हे थोड्या वेळाने धुवून. पाईप निघालाय, लावतो. तुला सांगू का, मला मी हेच विचार केला होता की आता कंटेंट संपलाय, बंद करायचं, परत चालू करायचं, परत बंद करायचं, परत चालू करायचं. तुला काय होतं माहितीये का, फाईल्स इतके बनतात ना, आणि नंतर एडिटिंगच्या टाइमला डोक्याचा भुगा होता, फाईल कुठली घेऊ पहिलं. मग त्यापेक्षा चालू ठेवायचं, जे रेकॉर्ड होईल ते होऊ द्यायचं, जे होईल ते. काय सेल्फी स्टिक ना वापरतोय की, ही सेल्फी स्टिक फोनची स्वाधीनं तोडली की. हा, मग वरची क्लिप असते ना लावायची कॅमेऱ्याला, आहे पण ती फोनला लागते. म्हणजे कॅमेरा लागायची क्लिप होती ना, क्लिप तोडून टाकली स्वाधीन. मग आता हे कॅमेऱ्याला वापरायची हे वाली सेल्फी स्टिक, आणि ती वाली फक्त फोनला. म्हणजे असं लांब घेऊन व्हिडिओ काढण्यासाठी मी ती यूज करणार आहे. मेरा किती डिस्टन्स वर आपला आवाज घेतो. मग आता असं झालं की अजून मला माहिती नाही किती डिस्टन्स वर कॅमेरा माझा आवाज घेतो, तर मी जास्त ओरडायचा प्रयत्न करतो, त्याला आवाज जाईल ना जाईल. खूप वेळा असं झालंय की माझं ब्रीथिंग साऊंड पण एका स्पेसिफिक डिस्टन्सने त्याने ब्रीथिंग साऊंड घेतलंय. लाईक असं करतो ना आपण तोंडातल्या तोंडामध्ये, तेही घेतलंय. आणि हे जे कट होतं, हे वाले डिस्टन्स, हे म्हणजे बॉडी लेवलची किती लेवलला आपल्याला कट ठेवायचं, किती लेवलला ठेवायचं, हे सगळं जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात.
आणि गोष्ट ही लक्षात आली की कॅमेरा जवळ धरणं आपली एन्झायटी असते, कॅमेरा लांब धरणं आणि बरोबर अंतरावर धरणं हे आपल्या हातात असते, ते हँडल करता आलं पाहिजे. आता माझं ब्लॉग रूल 1 जे आहे की फर्स्ट घरी असताना ब्लॉग करायचं, घरी आल्यानंतर ठीक आहे. मग बाहेरची कामं वगैरे सुरू झाली की ते कम्प्लीट करायची आणि मग नंतर एक्सरसाइजला गेल्यानंतर तिथं ब्लॉग सुरू करायचं आणि दोन्ही व्हिडिओज आज रात्री टाइम भेटल्यानंतर पूर्णपणे एडिट करून काढायचे आणि अपलोड करायचे. इतकं बेसिक प्लॅनवरती मी चालणार आहे आणि हा बेसिक प्लॅन मी काल बनवतो आणि हे डेली होणार. भारी वेगळं काही लिहायची वगैरे कशाची काही गरज नाही. जस्ट बी कन्सिस्टंट, दॅट्स दी ओनली प्लॅन. बस. बाळाच्या घरून हा टॉवेल आणला, खूप दिवस झालं पडून होता, मला आवडतो त्यामुळे आणला. गरम गरम भात कशा वाफा येत आहेत बघा, छान छान छान. छान काहीतरी खाऊन घ्यावं. पीठ आहे, वरण आहे, घामते. म्हणजे आजची प्लॅन आहे 3 चपात्या, थोडासा भात आणि वरण त्याच्यावरती. आपल्याला हे दिसतं की आपण खूप, हे जाणवलं मला की आपण खूप 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 डिस्टन्स, खूप स्पेस ठेवून आहे ना बोलत असतो कॅमेरामध्ये बोलताना, आणि जेव्हा आपण एडिट करतो त्या टायमाला सगळे स्पेस आपण डिलीट करतो. म्हणजे नवीन ब्लॉगर करत नाही, मी करेन. भात घेतो खायला खूप आहे. आणि हो, मी विचार केलाय की मी 3 टाइम, ओके 3 टाइम आपले इटिंग मील असेल. फर्स्ट मील सुरू दिवसामधून मॅनेज करून जेवण करणार. शर्ट चिकलेलं वारी दिसायला वाटतं. थोडंसं नीट करू. थोडी थोडी भारी वाटते बघून. वरण गेलं बनायला, गॅस सुरू. थोडंसं गॅसला मेंटेन करायचं, त्याला गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर मग 3 चपात्या घ्यायच्या, वरण भात त्यासोबत खायचं. मला ही छान सवय, भातामध्ये जे असेल ते मिक्स करायचं आणि डायरेक्ट खायचं. म्हणजे असं तुम्हाला वेगवेगळं खायची गरज नाही आहे, सगळं एकसाथ पोटात घातलं तरी पण ते एकच बनणार. म्हणून भात हे वरण बनल्यानंतर आपण खाऊया. ओके, मला अशाच चपाती लागते का माहित नाही, असं फोल्ड केलेली चपाती म्हणजे असं ना, मला 4 कोर चपात्या, त्यातले म्हणजे एका कोरचे 3 भाग असे करून खातो मी. ते माहित नाही असं का, पण मी तसंच खातो आणि मला तसंच खायला आवडतं. म्हणजे मोकळी चपाती जरी मला दिली ना, मी त्याला पहिलं फोल्ड करतो असंच, जसं हे केलं आणि प्रॉपर ताटामध्ये घेतो आणि मग खातो. असं काय होतं माहितीये का, सुरुवातीच्या डेजमध्ये ना ब्लॉगिंगच्या आपल्याला वाटतं की आपण टाकणार ब्लॉग, खूप लोक बघणार. खरं तर असं नसतं. तुमच्या ब्लॉगमुळे ना खूप, म्हणजे असं नाही की लगेच इन्स्टंट लोक बघतायत, तुमची ही लाईफ त्यांना दिसते आणि बरोबर होईल वगैरे. फक्त एवढं असतं, तुम्ही काढताय टाकताय, तुमच्या कंटेंटची क्वांटिटी वाढते, एवढंच आहे.
हे असं नाही की तुम्ही टाकलं सगळं बघता येतं, असं नाही होत. सुरुवातीच्या दिवसामध्ये क्वांटिटी करावी लागते. आणि मेन गोष्ट माझी एन्झायटी कंटेंट अपलोड करण्यासाठी अशी होती की माझ्या फॅमिलीमधले लोक बघणार, माझ्या घरचे बघणार, मग मी काय दाखवतो हे काळजीपूर्वक टाकायला पाहिजे. बट मी जर माझ्या आवडत्या गोष्टीमध्ये जर एन्झायटी ठेवायला लागलो तर मी कधीच पुढे जाणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. सो द थिंग इज, जसं आहे जे बोललो जे करतोय सगळं अपलोड करणार. कोणाचीही तशी एन्झायटी गिल्ट वगैरे नाही तर कोणाच्या दबावाखाली काहीतरी करणं हे नाही असलं पाहिजे. त्याच्याने होतं इतकंच की आपले काम अर्ध्यात पूर्ण होत नाही, नंतर मग आपण विचार करतो की काश ती एन्झायटी ते गिल्ट बाजूला ठेवून केलं असं तर बरं झालं असतं. विनाकारण एवढ्या गिल्ट एन्झायटीमुळे आपण राहिलो जे खरं तर लाईफमध्ये मॅटरही करत नाही. मी असं शेक करत होतो, आता थेंब थोडासा उडाला आणि पायावर पडला. होतं या गाईस, छान छान सगळं जेवण बनलेलं आहे, छान छान गरम वाफा निघतायत, ह्या खायला खाऊया म्हणून. मला घरचं जेवण असतं सगळं मिक्स करून बाहेर गेलो की आपल्याला येतं. पूर्ण नाही म्हणणार मी, पण आपल्याला टेबलिटिक्स थोडे तरी माहिती आहे. आपण तेवढे परफेक्ट नाही आहे, बट परफेक्ट बनणं ते आपलं काम आहे, ओके नाही. हो, मी ट्राय करत होतो माझी सेल्फी स्टिक आहे त्याच्यावरती कॅमेरा उभा करण्याची, पण त्याला एक टोक आहे त्याच्यावरती उभा राहणं खूप अवघड आहे. एका टायमाला बारीकसा धक्का जरी लागला तर ते पडून जाईल. बघूया, ट्राय करू. मम्मी दाखवायला आणली काय अरे ठेवलं हे मी नाही घे, मी कुठं उचलली बॉटल, मी ते 2च बॉटल रात्री भरून नेतोय. मग तेच तर म्हणतोय, फक्त 2 बॉटल भरून नेतोय मी. अरे मीच वापरतोय ना म्हणून तसं ठेवलं. काय म्हणून माहितीये का मम्मी, बस की जरा इथं. मम्मी बस की जरा इथे, एक बोलायचं तुला इकडे. छान आहे, बस की 5 मिनिट. डन गाईस, छान झालं तुझं, छान छान छान, खूप छान झालं जेवण करून. आता नेक्स्ट काम करूया, आपण धुऊया गाडी. गाडी धुवून घेऊया.